नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आईच्या स्मरणार्थ कृष्णा रुपनर शेट यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम. पंचक्रोशीतील 56 भाविकांची मोफत काशी यात्रा उत्साहात व निर्विघ्नपणे संपन्न. सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथील कृष्णाभाऊ रुपनर शेट यांनी आईच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ सलग 3ऱ्या वर्षी भाविकांची काशी यात्रा आयोजित करून सामाजिक दायित्वाची अनुपम उदाहरणे घालून दिली. कैलासवासी सौ जनाबाई भगवान रुपनर यांच्या पावन स्मृतींना उजळून चोरोची तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली येथील कृष्णाभाऊ रुपनर शेट यांच्या पुढाकाराने पंचक्रोशीतील 56 भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेली मोफत उत्तर भारत काशी यात्रा 2026 ही उत्साहपूर्ण व निर्विघ्नपणे यशस्वी झाली. पुरुषोत्तम मासाच्या पावन काळात आयोजित या भाविक यात्रेत भाविकांना ओंकारेश्वर, ममलेश्वर, महाकालेश्वर, कालभैरव, त्रिवेणी संगम आणि काशी विश्वनाथाच्या पावन दर्शनाचा अमृत लाभ झाला. श्री सिद्धनाथ, श्री विठ्ठल, जय महाकालच्या कृपा कटाक्षाने संपूर्ण यात्रा अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पडली. प्रवास, निवास, भोजन आणि दर्शनाची संपूर्ण जबाबदारी कृष्णा रुपनर शेट यांनी स्वतः उचलली होती. यंदा अनेक वृद्ध व ज्येष्ठ भाविकांचे आयुष्यभराचे काशी दर्शनाचे स्वप्न साकार झाले. महाकालेश्वराच्या भस्म आरती आणि काशीच्या गंगा आरतीने भाविकांच्या हृदयात आध्यात्मिक उकळी निर्माण केली. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. एक 78 वर्षीय भाविक आजी भावविवल होऊन म्हणाल्या, आमच्यासारख्या साध्या गरिबांना काशी दर्शन घडवणारे कृष्णाभाऊ हे खरोखर देव माणूस आहेत. त्यांच्या आई कैलासवासी जनाबाई माऊलींचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहो. एलव्ही न्यूजशी संवाद साधताना कृष्णाभाऊ रुपनर शेट म्हणाले, आई कैलासवासी जनाबाई मला नेहमी समाजाचे ऋण फेडण्याची शिकवण दिली होती. त्यांच्याच पावन आशीर्वादाने सलग 3ऱ्या वर्षी हा उपक्रम राबवता आला. यात माझे काहीच नाही, सर्व पुण्य माऊलींच्या चरणी अर्पण आहे. पंचक्रोशीतील मायबाप जनतेने दिलेलं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे. पुढेही आईच्या स्मरणार्थ आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत राहीन. 2024 पासून सुरू झालेल्या या पुण्य कार्यात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे, जी या उपक्रमाच्या यशाची साक्ष देते. चोरोचीसह संपूर्ण पंचक्रोशीतील कृष्णा रुपनर शेट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आईच्या नावाने सुरू केलेला हा सेवेचा यज्ञ सदैव चालू राहील असा दृढ विश्वास व्यक्त करत कृष्णाभाऊंनी सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. चोरोची गावातील या सुपुत्राच्या कार्याने ग्रामीण भागात सामाजिक जागृती व आध्यात्मिक प्रेरणा यांचा सुंदर संगम साधला आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. कृष्णा भगवान रुपनर, मी माझी आई जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही काशीला बऱ्याच लोकांना, आमच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना काशीला पाठवतो. त्या पद्धतीत ह्याही वर्षी आम्ही नियोजन केलं. या नियोजनात माझे भाऊ, बाकीचे सहकारी मित्र यांचा बऱ्यापैकी प्रत्यक्षरित्या मदत असते. आम्ही दरवर्षी गिरनार आणि काशी हे आमचं ठरलं. नेहमीप्रमाणे आम्ही आईच्या स्मरणार्थ आम्ही ही यात्रा काढत असतो. किती वर्ष? हे 3रं वर्ष. साधारणपणे किती भाविक गेले होते? ह्यावेळेस 54 पॅसेंजर होते. 54 गेले. जवळपास दरवर्षी आम्ही 50च्या वर ठेवतो. त्यांची काय काय सोय केली होती? आम्ही सगळं राहणं, पिणं, खाणं, जेवण आणि आमचे मित्र, जुने सहकारी मित्र आहेत, ते पण ते महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा चालते. मग अशी भाविकांनी तुम्हाला चांगल्यापैकी आशीर्वाद दिला आहे प्रतिक्रिया व्यक्त करताना. त्याबद्दल भाविकांना तुम्ही काय म्हणणार तुम्ही? नाही, भाविकांना पाठवण्याची संकल्पना हीच होती की ज्यांना पॉसिबल नसणार आहे त्यांना आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो. आणि भाविकांनी जाऊन आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतला आहे, त्याच्याबद्दल चांगली. तुम्हाला संकल्पना कशा पद्धतीने सुचली? नाही, संकल्पना म्हणजे आमचे ते म्हणजे काय बरंच आहे काहीतरी, पण ते संकल्पना आहे म्हणजे अजून बरंच आहे. सांगत ना सगळी एकदाच नाही, पण दिन तुम्हाला. माझे मित्र कृष्णा रुपनर याच्या प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी 50च्या प्लस भाविकांना ते सागर मराठी या महाराजांच्या माध्यमातून घेऊन जाते. आणि
प्रयत्न चालू आहे. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ कायम प्रतिकृषी आयोजित केली जाते. आणि इथून पुढे ते प्रत्येक वर्षी असं वाढच होऊ शकते. त्यामध्ये गाडी ट्रॅव्हलिंग असेल, त्यांचं जेवण असेल, नाट्याची सोय असेल, तर राहण्याची सोय असेल आणि 4 ते 5 जे तीर्थस्थळ आहेत त्या स्थळांना भेटी देणं असेल, अशा पद्धतीनं चांगलं एक उपक्रम त्यांच्या माध्यमातून होतो आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतलेला आहे. नमस्कार. जय काशी विश्व. आमचे परमस्नेही युगचे सर्व कृष्णा भगवान रुपनर यांच्या मातोश्री कैलासवासी काय ना परमस्नेही परममित्र विमुक्त टप्पनगलाचे सर्वेसर्वा श्री कृष्णा भगवान रुपनर यांच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई भगवान रुपनर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या 3ऱ्या वर्षाची देखील उत्तर भारत काशी यात्रा ही अगदी सुखरूपपणे संपन्न झालेली आहे. जवळजवळ 50+ भाविकांना या यात्रेचा लाभ घेता आला. याचं प्रयोजन आणि आयोजन हे आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला यात्रा घडत नाही. इच्छा मस्त आहे जायची, आपण कुठं जावं, देवधर्म करावं. पण पंढरपूरला जरी जायचं झालं तरी सामान्य माणसाला जाणं होत नाही. पण एवढ्या लांब जवळजवळ 3.5-4 हजार किलोमीटरचा प्रवास, एकंदरीत 8 दिवसाचा हा प्रवास होता. सामान्यातल्या सामान्य माणसाला घडावा, त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे 1 रुपया फी न घेता निशुल्क पद्धतीनं नाश्ता फुकट, जेवण फुकट, राहण्याची व्यवस्था फुकट, प्रवास खर्च फुकट, त्याचबरोबर औषधोपचार हे सुद्धा सर्व पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना याचा लाभ मिळालेला आहे. उत्तरोत्तर त्यांना अशीच भगवान बुद्धी देवो आणि सामान्यातल्या सामान्य जनसामान्यांची सेवा हो. मोठा त्याला म्हणतात जो सामान्यांच्या कामाला येत असतो. मोठी माणसं बरीच असतात, पैसेवाले माणसं बरीच असतात, पण पैसेवाले पैशाच्या कामाला आले, मोठ्याच्या कामाला आले का ते सर्वसामान्यमध्ये गणलं जात नाही. सामान्य माणसाच्या उपयोगाला जे होतं त्याला गणलं जाते. आणि एक सांगतो तुम्हाला थोडक्यात, जसं सांगली जिल्ह्यात चोरोची गाव एक आहे, सांगली जिल्ह्यात कवटेमंकाळ तालुका एक आहे, या पृथ्वीवर सूर्य एक आहे, चंद्र एक आहे. बऱ्याच एक मध्ये मी 2 तास बोललेले एवढ्या एक गोष्टी आहे. त्यामध्ये उपरती होऊन या आपल्या बुद्धिक सापेक्षेनं सामान्य माणसाला काशी यात्रा घडवून आणणारे आमच्या तालुक्यातले, आमच्या गावातले कृष्णा भाऊ रुपनर हे एक आहे. तिथे एक आहे. या न्यायानं असे सगळे नाही. पैसेवाले पैसे तुम्हाला आता सांगायची गरज नाही. आता युगामध्ये पैशाचा उपयोग काय केला जातो, विनियोग काय केला जातो. पण या अनुषंगानं उत्तरोत्तर त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या लेकरांना, त्यांच्या मुलाबाळांना, त्यांच्याकडे काम करणारे जे कामगार असतील त्या सर्वांना याचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये अशीच भरभराटी होवो. भगवान त्यांना 4 हातानं देवो, देता देता यांचा पदर फाटेपर्यंत देऊन त्यांच्याकडनं अशीच सामान्यांची सेवा हो. एवढीच भगवंता चरणी मी प्रार्थना करून त्यांना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबांना, तसेच जे यात्रेकरू होते पूर्णपणे यात्रा करून आली, या सर्वांना, पत्रकार बंधूंसहित सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्वांचं अभिनंदन. नमस्कार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.